नमस्कार, श्रद्धाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे पिझ्झा पास्ता सॉस आणि हा सॉस खूप साऱ्या रेसिपीजमध्ये यूज होतो, तर आपण याला मल्टीपर्पज सॉसही म्हणू शकतो। तर चला कृतीला सुरुवात करूया। सॉस बनवण्यासाठी मी इथे ना 6 टोमॅटो ब्लांच करून घेतली होती, म्हणजे त्याला कट दिले होते आणि उकळत्या पाण्यात 5 मिनिटं ठेवली होती आणि मग त्याच्यानंतर थंड पाण्यात ठेवून त्याच्या पूर्णपणे साली काढून घेतल्या आणि त्यातले 4 टोमॅटो मी त्याची प्युरी करणार आहे आणि साधारण 2 टोमॅटो मी रफली चॉप करून ह्या छोट्या वाटीत ठेवलेले आहेत। आणि त्याचबरोबर ना मी एक 5 ते 6 लाल सुक्या मिरच्या, ह्या काश्मीरी लाल मिरच्या आहेत, त्या भिजत घातल्या होत्या एक 10 ते 15 मिनटं। आता त्याही जे टोमॅटोची मी प्युरी करणार आहे त्यामध्ये घालून ह्याची छान अशी प्युरी बनवून घेते। आणि सॉस बनवताना ब्लांचिंग हे खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे हे तुम्ही करा। आता याची आपण एक छान प्युरी करून घेऊयात। हे बघा, इथे मी प्युरी करून घेतलेली आहे, व्यवस्थित स्मूथ अशी प्युरी आहे ही। आता आपण सॉस बनवायला सुरुवात करूया। सॉस बनवण्यासाठी मी इथे गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे, त्यात एक मोठा चमचा 1 टेबलस्पून मी तेल घालते आहे। तुम्ही ऑलिव्ह ऑइल असेल तर तुम्ही ते यूज करू शकता, माझ्याकडे हे रिफाइंड ऑइल होतं, मी ते यूज करते आहे। आता यात एक मोठा चमचा आपल्याला बारीक चिरून घेतलेला लसूण घालायचा आहे आणि तेल जास्त तापलेलं नको यासाठी, कारण की आपल्याला करपवायचं नाही किंवा तळायचं नाही आहे। साधारण अर्धा ते 1 मिनिट आपल्याला फक्त सॉटे करून घ्यायचं आहे, कुठल्याही प्रकारे याचा कलर चेंज करायचा नाही आहे, कारण की याचा थोडासा क्रंचीनेस आणि टेस्ट यायला हवी पास्तामध्ये, सॉसमध्ये सॉरी। तर आता आपला मी लसूण थोडासा परतून घेतलेला आहे, त्यातच एक मीडियम कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे। आता ह्यालाही आपल्याला लालसर करायचा नाही आहे, फक्त ट्रान्सपरंट होईस तोपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे। आणि पटकन परतावा म्हणून मी यात कांद्यापुरतं मीठ घातलेलं आहे। हे बघा, आपला कांदा आता छान ट्रान्सपरंट झालेला आहे। आता जे मगाशी मी 2 टोमॅटो रफली चिरून ठेवले होते, जे ब्लांच केलेले, ते यात घालून घेतले आहे आणि यात छान मिक्स करून घेणार आहे। आणि यात काही बेसिक मसाल्यांचाच यूज होतो, आपल्याला खूप हार्ड अँड फास्ट गोष्टी लागत नाही यामध्ये। आता मी इथे 1 चमचा लाल मिरची पावडर आहे ती घालून घेते आहे। ही छान मिक्स करायची आहे आणि आपल्याला हे थोडंसं मिश्रण मॅशी होईस तोपर्यंत आपल्याला झाकण ठेवून मीडियम गॅसवर आपण याला 5 मिनिटं ठेवणार आहोत, 5 ते 6 मिनिटं। हे बघा, 5 ते 6 मिनिटानंतर किती व्यवस्थित छान मॅशी झालेले आहेत। आता जी आपण प्युरी केली होती टोमॅटोची ती घालून घेणार आहोत। हे थोडं मिक्स करून घ्यायचं। छान मिक्स झाल्यानंतर आता काही 2-4 गोष्टी आहेत त्या मी घालणार आहे, त्याही घरातच उपलब्ध असतात। त्यासाठी 1 चमचा मी साखर घालते आहे, छोटा चमचा आहे। त्याचबरोबर 1 मोठा चमचा मी ऑरेगॅनो घालते आहे आणि हे टिकावं जास्त आपला सॉस म्हणून मी इथे अर्धा टीस्पून विनेगर घालते आहे, व्हाईट विनेगर आहे ते घालते आहे। हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं, म्हणजे खराब होत नाही आणि हा सॉस तुम्ही आरामात महिनाभर फ्रीजमध्ये ठेवून स्टोअर करू शकता। आता यातच मी अर्धा चमचा आपली मिरी पावडर घालते आहे आणि तुम्ही जास्तही घालू शकता तुम्हाला जर स्पायसी हवं असेल तर। त्याचबरोबर 1 छोटा चमचा केचप घालते आहे, टोमॅटो केचप, हा ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातला तरी चालेल। हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हो, मी स्टार्टिंगलाच लाल मिरच्यांचा यूज केलेला आहे म्हणून मी यात चिली फ्लेक्स नाही घालत आहे, तुम्ही यात चिली फ्लेक्सही 1 चमचा घालू शकता। आता याला आपल्याला एक 10 ते 12 मिनिटं छान शिजवून घ्यायचं आहे मीडियम गॅसवर आणि मध्ये मध्ये हलवायचं आहे। हे बघा, 10 ते 12 मिनिटानंतर आता आपण चेक करूयात आपला सॉस कसा झाला आहे ते, आणि सॉस तयार झाला आहे की नाही हेही तुम्हाला ट्रिक सांगते। हे बघा, आपला सॉस मला माहिती आहे रेडी आहे, बघा किती छान झालेला आहे। आता मी स्पॅच्युला टेस्ट घेऊयात। हे असे स्पॅच्युलाने साईड केल्यावर जर सॉस तिथेच थांबत असेल तर आपला सॉस रेडी आहे। आणि जर तुम्हाला अजून ह्याची फाईन असा सॉस हवा असेल तर मी हे थंड करून मिक्सरमधून ह्याची फाईन अशी प्युरी बनवू शकता। चला, तर आपला मल्टीपर्पज पिझ्झा आणि पास्ता सॉस रेडी आहे। तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा। माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।